इचलकरंजी नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार श्रीमती ध्रुवती दळवाई यांची बिनविरोध निवड झाली आहे। इचलकरंजी नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार तथा विद्यमान बांधकाम सभापती लतीफ बैगन यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सौ ध्रुवती दळवाई यांची बिनविरोध निवड झाली आहे। राष्ट्रवादी पाठोपाठ काँग्रेसनेही आपल्या विजयाची सुरुवात केली आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टीसह ताराराणी आघाडीला सलग 2 धक्के पचवण्याची वेळ आली आहे। इचलकरंजी नगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच बिनविरोध निवड झाल्याने या निवडणुकीला महत्त्व आले आहे। इचलकरंजी नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सुरुवातीपासूनच धक्क्यावर धक्के बसू लागलेत। अर्ज माघारीच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पाठोपाठ राष्ट्रीय काँग्रेसनेही बिनविरोध विजयाचं खातं उघडलंय। प्रभाग 19 मधून राष्ट्रीय काँग्रेसचा उमेदवार सौ ध्रुवती सदानंद दळवाई यांच्या विरोधात कोणीच उमेदवार नसल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे। राष्ट्रवादी पाठोपाठ काँग्रेसनेही आपलं खातं उघडलंय। प्रभाग 19 मधून राष्ट्रवादीतर्फे सौ ध्रुवती दळवाई तर भारतीय जनता पार्टीतर्फे सौ सीमा कांबळे या निवडणूक रिंगणामध्ये उतरल्या होत्या। त्यामुळे सुरुवातीपासूनच तडजोडीचे प्रयत्न सुरू होते। बिनविरोध निवडीमुळे दळवाई समर्थकांनी गुलालाची उधळण आणि फटाक्याची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला। एकूणच इचलकरंजीत नगरपालिकेची यंदाची निवडणूक आगळीवेगळी असून एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत। आणखीन काही प्रभागात बिनविरोधासाठी प्रयत्न सुरू असून याला यश आल्यास इचलकरंजी नगरपालिकेच्या इतिहासात हा एक नवा विक्रमच ठरणार आहे।